मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। हार्बर लाईनवरच्या सगळ्या लोकल सध्या विस्कळीत आहेत, तर नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यामुळे पनवेल ते वाशी आणि ठाणे ते पनवेल सेवा विस्कळीत आहे। वाशी ते सीएसएमटी आणि वाशी ते ठाणे रेल्वे मात्र सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचा बऱ्याच वेळापासून खोळंबा झालेला आहे। साधारणतः आता 1.5 तासांच्या वर झालेला आहे आणि तरी सुद्धा ही रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरळीत होऊ शकली नाहीये। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडून। सिद्धेश, काय सांगाल, नेमकी कधीपर्यंत ही रेल्वे सेवा सुरळीत होणार आहे? एकूणच 1 ते 1.5 तासांपासून नेरूळ रेल्वे स्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प झाल्याची माहिती समोर आली होती। आता त्याचे काम आहे ते युद्धपातळीवरती सुरू असून एक एक करून जे ट्रेन आहेत 20 ते 25 मिनिटं उशिराने का होईना सुरू करण्यात आलेली आहे। पनवेलवरून सीएसटी आणि सीएसटी वरून पनवेलची सेवा जी आहे सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पनवेल पासून ते ठाणे ही ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा देखील आता हळूहळू सुरू करण्यात येत आहे। 15 ते 20 मिनिटं उशिराने ही रेल्वे सेवा सुरू असून मात्र सकाळच्या वेळीच हा जो रेल्वे प्रॉब्लेम समोर आल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद सिद्धेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता किती वेळानंतर ही सेवा सुरळीत होते ते पाहणं महत्त्वाचं असेल।